नमस्कार ॲस्पिरंट्स, मी भूषण गुडगे तुमचं ब्राईटस्मार्ट अकॅडमी MPSC आणि UPSCमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, MPSC राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मुख्य 2025साठी डॉक्टर किरण देसले सर सेल्फ स्टडी प्लॅन काय राबवत आहेत. तर त्याचा आज 76th जो काही आहे तर डे आहे. या 76व्या दिवसापर्यंत जर आपण बघितलं तर अगोदरपर्यंत आपण एथिक्सच्या बाबतीमध्ये डिस्कस करत आहोत. यामध्ये आपण 7 युनिट कशा पद्धतीने आपण कव्हर करायला पाहिजे जे तुमच्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत ते आपण काय केले तर डिस्कस केले आहेत. आजच्या जो काही आपला पॉईंट आहे त्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत की तुमचं जे म्हणजे अप्लाइड एथिक्सचा जो पार्ट आहे उपयोजित नीतिशास्त्र तो कशा पद्धतीने कव्हर करायला पाहिजे. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला एक दिवस द्यायचा, आजचा 30 जानेवारी 2026. एका दिवसामध्ये तुमचा जो काही अप्लाइड एथिक्सचा पार्ट आहे म्हणजे उपयोजित नीतिशास्त्र तो तुमचा कंप्लीट होणार आहे. जे आपलं युनिट 8 ते उपयोजित नीतिशास्त्र ते आपल्याला कव्हर करायचं आहे. आता हे कव्हर करत असताना आपला बेस काय असणार आहे, आपलं धर्मदर्शन आणि राजधर्म हे जे पुस्तक आहे ते MPSC आणि UPSC मुख्य GS4साठी लिहिण्यात आलेलं आहे. यामध्ये नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यतेचा जो सिलेबस आहे तो कव्हर करण्यात आलेला आहे. आणि लेखक मी स्वतः भूषण गोडके आणि सोबत संपादक डॉक्टर किरण देसले सर आहेत. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण 1 ते 7 युनिट कशा पद्धतीने कव्हर करायला पाहिजे तो भाग ऑलरेडी आपण बघितलेला आहे. तर आजच्या याच्यामध्ये आपण बघणार आहोत की जो उपयोजित नीतिशास्त्र आहे तो कशा पद्धतीने कव्हर करायचा. याच्यासाठी थेट आपण पुस्तकाला काय देऊ तर भेट देऊया. तर आपलं हे जे पुस्तक आहे मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर ब्राईटस्मार्ट अकॅडमीतर्फे विद्यार्थ्यांना नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता याचं मार्गदर्शन प्रोव्हाइड करतो. तुम्हाला मार्गदर्शन हवे असल्यास या QR कोडला तुम्ही स्कॅन करू शकतात आणि कोर्स परचेस करू शकतात. त्याचबरोबर मी स्वतः इतिहास वैकल्पिक विषय आहे तो देखील विद्यार्थ्यांना त्याचं मार्गदर्शन करत असतो. त्याच्या संदर्भातल्या QR कोड या ठिकाणी दिलेले आहेत. GS1मध्ये असणार आहे तर हिस्ट्रीचा मॉड्यूल, त्याच्यानंतर करंट अफेअर्स, त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर आन्सर रायटिंग आणि मेंटरशिप प्रोग्राम आहे ते आपण काय करत असतो तर रन करत असतो. तर मित्रांनो, आता डायरेक्ट आपण जे काही 8th युनिट आहे त्या 8 युनिटवर आपण काय तर जाऊया. उपयोजित नीतिशास्त्र, अप्लाइड एथिक्स. आता या अप्लाइड एथिक्स शेवटी देण्याचं कारण हेच आहे की याच्यामध्ये जे संबंधित वेगवेगळे आयाम आहेत, 7 युनिट तुम्ही कव्हर केल्यानंतर तुम्हाला 8वं युनिट हे चांगल्या पद्धतीने काय तर कळतं. मग सुरुवातीला जर आपण बघितलं तर उपयोजित नीतिशास्त्राचा अर्थ दिलेला आहे. मग जैव नीतिशास्त्राची संकल्पना त्यामध्ये दिलेल्या आहेत. त्याच्याशी संबंधित असणारे सब घटक आहे म्हणजे आपण सब पॉईंट्स आहेत. मग वैद्यकीय नीतिशास्त्र म्हणजे काय, डॉक्टर रुग्ण संबंधामधले नैतिक आयाम कुठले आहेत, माहितीपूर्ण संमती म्हणजे काय होते, इच्छामरणाचा जो आयाम आहे तो आपण कव्हर केलेला आहे. आत्महत्ये संदर्भातले नैतिक आयाम कुठले आहेत, प्रजनन हक्क असतील स्त्रियांचे त्याच्या संदर्भातला जो काही आस्पेक्ट आहे तो कुठला आहे, गर्भपात असेल अबॉर्शन, त्याच्यानंतर फाशीची शिक्षा असणार आहे. त्याच्या संदर्भात असणारे आपण म्हणू शकतो की जे काही नैतिक द्वंद्व किंवा नैतिक आर्ग्युमेंट्स आहेत ते आपण दिलेले आहेत. प्राण्यांचे हक्क काय आहे. त्याच्यानंतर जर दुसरं आपण बघितलं जैव नीतिशास्त्रानंतर तर पर्यावरण नीतिशास्त्र, कारण याच्यावर तर हमखास UPSCमध्ये बघितलं तर प्रत्येक वर्षी एक ना एक केस स्टडीज असते. त्याच्यानंतर सेक्शन 1मध्ये देखील याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. तर MPSCमध्ये देखील ते काय विचारतील याची पूर्ण त्या ठिकाणी काय दाट शक्यता आहे. पर्यावरण नीतिशास्त्र म्हणजे काय नेमकं ते दिलेले आहेत. त्याच्यानंतर मग पर्यावरण नीतिशास्त्र संदर्भात असणारे जे वेगवेगळे नैतिक दृष्टिकोन आहेत ते नैतिक दृष्टिकोन आपण फार डिटेलमध्ये काय तर कव्हर केलेले आहेत. त्याचबरोबर नैतिक नीतिशास्त्राची जी तत्व आहेत ती तत्व या ठिकाणी दिली आहेत. या तत्वांचा उपयोग मित्रांनो तुमच्या आन्सरमध्ये ॲज अ कीवर्ड म्हणून किंवा तुमच्या केस स्टडीमध्ये तुमचं पॉईंट सबस्टॅन्शिएट करण्यासाठी कीवर्ड म्हणून यूज करायचा आहे. मग हवामान बदल असेल त्याच्यामध्ये असणारे जे नैतिक आयाम आहेत ते आपण कव्हर केले आहेत. त्याच्यानंतर तंत्रज्ञान व तंत्रज्ञानासंदर्भात आता हे एक फ्रेमवर्क आहे. ह्या फ्रेमवर्कचा जो ॲप्लिकेशन आहे तुम्ही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजिकल सेन्समध्ये काय करू शकता ते यूज करू शकता. व तंत्रज्ञानासंदर्भातले जे नैतिक आयाम आहेत ते आपण या ठिकाणी काय तर कव्हर केलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकतात मग व्यावसायिक नीतिशास्त्र म्हणजे प्रोफेशनल एथिक्स म्हणजे काय होतो तो भाग देखील आपण काय केला याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर व्यवसाय नीतिशास्त्र म्हणजे बिझनेस एथिक्स, हा बिझनेस एथिक्स पण आपण काय केलं इथं कव्हर केलेला आहे. हा जो बिझनेस एथिक्स आहे हा तुमचा कॉर्पोरेट गव्हर्नन्सशी काय होतो मॅक्सिममली त्याचा ओव्हरलॅप होत असताना आपल्याला दिसतो. नंतर प्रकाशन नीतिशास्त्र असेल पब्लिकेशन एथिक्स, तो भाग देखील आपण काय केला तर कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर पत्रकारिता आणि माध्यमांमधील जे नीतिशास्त्र सध्या तुम्ही बघू शकतात की फेक न्यूज सारखे असतील किंवा न्यूज सेन्सेशनलाइज केल्या जातात किंवा डिस्टॉर्टेड इन्फॉर्मेशन दिली जाते किंवा इन्फॉर्मेशन द्यायच्या किंवा न्यूज देण्याच्या नादामध्ये ते फार फॅक्ट चेक पण करत नाही तसेच ते इन्फॉर्मेशन देतात. तर मग याच्या अनुषंगाने जे नैतिक आयाम आहेत ते देखील आपण याच्यामध्ये काय तर कव्हर केलेले आहे. त्याचबरोबर जर बघितलं सायबर स्पेसची जी नीतिशास्त्र आहे मग राजकीय नीतिशास्त्र असणार आहे, क्रीडा नीतिशास्त्र आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मग अपात धर्म, मग भारतीय तत्वज्ञानामध्ये अपात धर्माची काय संकल्पना दिलेली आहे तर तो देखील भाग आपण याच्यामध्ये काय तर कव्हर केला आहे. याच्यासोबतच मित्रांनो आपण केस स्टडीजच्या सेक्शनमध्ये जे आहेत ना तर ते आपण डेटा नीतिशास्त्र केलेलं आहे तर तो भाग कव्हर केलेला आहे. तर तो पण आपण त्या ठिकाणी काय तर बघणार आहोत. म्हणजे जे काही उपयोजित नीतिशास्त्राचे वेगवेगळे आयाम आहेत तो देखील आपण काय केलेला आहे तर केस स्टडीच्या पार्टमध्ये कव्हर केलेला आहे. ज्यावेळेस आपण केस स्टडीचा पार्ट डिस्कस करूया त्याच्यामध्ये तुम्हाला ते लक्षात येईल. तर मित्रांनो तुम्हाला हे इथं बघू शकतात. मग हे कव्हर केल्यानंतर
त्यानंतर संबंधित कोड दिलेले आहेत आणि मग UPSCचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे जे अप्लाइड एथिक्सवर विचारले गेले आहेत त्याचा कव्हरेज आणि प्रॅक्टिससाठी तुम्हाला सराव प्रश्न देखील या ठिकाणी दिलेले आहे. हे युनिट तुम्हाला 1 दिवसामध्ये काय करायचं कव्हर करायचं आणि ते होण्यासारखं आहे. ते झाल्यानंतर मित्रांनो की याच्याशी संबंधित असणाऱ्या त्याच्यावर जे विचारलेले क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स तुम्हाला काय करायचे आहेत तर सॉल्व्ह करायचा आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात. याच्याचबरोबर संबंधित असणारी जे केस स्टडी आहे ती केस स्टडी देखील आपण दिलेली आहे. या केस स्टडीचाही तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो तो स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ज्यावेळेस आपण केस स्टडीचा पार्ट बघूया त्यावेळेस याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे वर्कआउट करायचं आहे. मित्रांनो तुम्हाला हे पुस्तक जर परचेस करायचं असेल ना त्याची परचेस लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर ब्राईट माइंड्स अकॅडमीतर्फे आपला जो एथिक्सचा कोर्स रन होतो तोही तुम्हाला जर परचेस करायचा असेल तर तुम्ही त्याची जी काही लिंक आहे ती लिंक पण कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. आता नेक्स्ट आपण व्हिडिओमध्ये बघूया की केस स्टडीज डिस्कस म्हणजे सॉल्व्ह करत असताना कशा पद्धतीने करायला पाहिजे. तुर्तास धन्यवाद.